श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जगदंबोदयस्तु। पदयात्रेमध्ये लस्सी देणं ही सेवा स्वामींनी मला दिली। ती कशी सुरू झाली याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। गुरुपंचायतांच्या स्थापनेच्या आधी एकदा आम्ही स्वामींबरोबर संदीप घायवळ, श्रीधर कुलकर्णी, मी एक ड्रायव्हर घेऊन इनोवामध्ये बसून आम्ही बेळगावला गेलो। त्या मूर्तीची जी काही जडणघडण होती, मूर्ती बऱ्याचशा तयार झालेल्या होत्या पाची, त्या बघितल्या। परत येताना अंजुरनचा जो स्पॉट आहे तिथनं आम्ही खाली येत असताना तो पूर्ण चढ आहे। तर स्वामी मला म्हणाले की सकाळी नाश्ता केल्यानंतर ही पदयात्री जे येतात हा पूर्ण चढ आहे, इथे जराही सावली नाही, फक्त एकच वडाचं झाड आहे आणि चढ आहे आणि इतके तहान लागते उन्हामुळे, घाम अगदी पूर्ण थकून जातात हा चढ चढताना पदयात्री। तर इथे आपल्याला काही तुला सरबत किंवा पाणी द्यायची सोय करता येईल का बघ। मी म्हटलं स्वामी नक्कीच। आणि मग म्हटलं पहिले मनात विचारायला रसना सरबत, पण त्याने आणखीन तहान लागेल। मग मी स्वामींना विचारलं ताक किंवा लस्सी। स्वामी म्हणाले लस्सी फार चांगलं होईल, गोड आणि ऊन बांधणार नाही। तेव्हापासून लस्सी द्यायची प्रथा सुरू झाली। सुरुवातीला स्वामी असल्यामुळे पदयात्रेला कधी कधी 100, 125, 150 पर्यंत पदयात्री असत। आणि तेव्हा डोंबिवलीला स्वतः मी सकाळी पहाटे लवकर एका डेअरीतनं जाऊन दही घेऊन साखर घुसळून मग आईस फॅक्टरीमधनं त्यात बर्फ घालून मोठमोठ्या पिंपांमध्ये आम्ही गाडीमध्ये ते भरून घेऊन यायचो। ती एक परीक्षाच असायची की गाडी जराही हे करता काठोकाठ भरलेली 2 पिंप, मागे 2 जण बसून आहे, पाटावरती पिंप ठेवली आहेत आणि ती गच्च धरून हळूहळू गाडी लस्सी न सांडता आणणं। मग ती ग्लासमध्ये भरून जग आणि डाव ह्याच्याने प्रत्येकाला आधी, अर्थात पहिले काही पदयात्रा त्या वडाच्या झाडाखाली स्वतः स्वामी बसायचे, सगळे पदयात्री बसायचे आणि त्यांना लस्सी दिली जायची। कमीत कमी 2 ते 3 ग्लास लस्सी प्यायल्याशिवाय स्वामी कोणालाही उठून देत नसत। त्या ताकाचा परिणाम असा की त्या लस्सीतल्या साखरेमुळे पदयात्रींना एनर्जी यायची आणि ताकामुळे उन्हाचा बाधा होत नसेल, अशी ती प्रथा सुरू झाली। मग पुढे रस्ता वाढला, मग ते वडाचं झाड तोडलं गेलं। मग स्वामींनी सांगितलं की अंजुरुन गावाच्या आधी झोराबियन जी पोल्ट्री आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे, तिथे मग विश्रांतीची स्पॉट तयार झाला। मग तिथे लस्सी सुरू झाली। अशी आजपर्यंत मला वाटतं, मला लक्षात नाही, कमीत कमी एक 18-20 वर्ष, मे बी 15 वर्ष लस्सी वाटपाचं काम स्वामींनी माझ्याकडनं अखंडपणे करून घेत आहे आणि त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे। गेल्या वर्षी मात्र मी आणि माझी मिसेस बाहेर देशात असल्यामुळे मला जरा भीती वाटत होती की ही प्रथा खंड पडते की काय आपल्याकडनं, पण माझ्या मोठ्या बंधूंनी ती जबाबदारी घेतली आणि ती प्रथा बंद नाही पडून दिली। पुढे पुढे जसं वर्ष होत गेली तसं मग ती पॅकबंद लस्सी मिळायला लागली। माझं काम थोडं सोपं झालं, पण फक्त मला एकच वाटतं की लस्सी त्यामुळे कमी प्यायली जायची। मला आठवत आहे स्वामी स्वतःहून 2 ग्लास लस्सी प्यायल्यानंतर स्वामी स्वतःहून जग घेऊन सगळ्यांना लस्सी अगदी आग्रहाने घ्यायला लावायचे। एकदा नानूने, कमीत कमी नानूला स्वामींनी 6 ग्लास लस्सी पाजली। शेवटी त्याचं पोट इतकं तुडुंब भरलं की पुढे अंजुरुन गावाच्या जायच्या आधी मला तो म्हणाला आता मला उलटी होईल। म्हटलं काही होत नाही। आणि झोराबियनला लस्सी घेतल्यानंतर लगेचच अंजुरुन गाव लागतं। मग तिथे हे सगळे स्वामी भक्त कपडे धुणं, आंघोळी करणं, आणि अंजुरुन गावाची पण लोक इथे आमंत्रण करायला यायची। तेही इतके स्वामी भक्त आहेत की आम्हाला सगळ्यांना ते सांगायचे नाही तुम्ही पण चला आणि प्रसाद घ्या। मग एक वेळ अशी आली की दत्त मंदिराच्या, टाटा दत्त मंदिरच्या इथे लस्सी द्यायचा थोडा थोडा स्पॉट, जसं पदयात्र्यांचा वेग आणि किती पदयात्रे ह्याच्यावर तो थोडा थोडा स्पॉट काही वर्षी बदलला गेला। आणि आज आम्ही ऑलमोस्ट खंडाळ्याच्या पर्यंत लस्सी द्यायला दुपारी 4 वाजता आलो। आणि ही एक सेवा, आज नेमका शनिवार आहे आणि बरोबर एकच वानर तिथे आलं आणि त्याने कोणाच्याही हातातनं लस्सी हिरसकावून घेतली नाही। ते मागत होतं आमच्याकडे, मी त्याला लस्सी पुढे केली, उघडून देईपर्यंत ते शांतपणे उभं होतं। आपल्याला असा अनुभव की कुठचाही माकड वानर आपल्या हातातनं वस्तू हिसकावून घेतं, कधीही त्यांनी तसं केलं नाही। एक लस्सी घेतली माझ्या हातानं, दूर जाऊन बसलं, प्यायलं, पुढे खालची त्याला पिता नाही आली त्यामुळे ती ओतली आणि ती प्यायली।
दुसरी लस्सी पुन्हा मागत होतं, तर बापू झोपेकडची त्याने लस्सी काढून घेतली. अशा रीतीने मारुतीरायाचंच दर्शन झालं आम्हाला. आणि माझी स्वामीचरणी अशीच प्रार्थना आहे की ही सेवा आमच्याकडनं अखंड चालू असून द्या, हाच आशीर्वाद द्या. स्वामी हो.